नमस्कार, मी भारती. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. देऊला गाथा मंदिराचं दर्शन घेऊन आता आम्ही आलो आहे. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संदेह वैकुंठ गमन स्थान गोपाळपुराला. आणि हे आहे मोठे भव्य प्रवेशद्वार. असे म्हटले जाते की इथूनच संत तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केले होते. संत तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमनाचा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन झाले असे मानले जाते. या निमित्ताने पुण्याजवळील देऊ गावात मोठा उत्सव साजरा केला जातो. हे आहे संत तुकारामांचं मंदिर आणि इथे आहे त्यांची मूर्ती. तसेच इथे आहे विठ्ठल रुक्माईची मूर्ती आणि इथे निर्वाणी स्वतः आली आहे पाया पडायला. आणि इथे बाजूला अजून एक मंदिर होतं श्रीकृष्णाचं आणि मूर्ती बघू शकता किती सुंदर आहे. पंढरपूरचे विठ्ठल हे तुकाराम महाराजांचे आराध्य दैवत आहेत. हा जो तुम्ही बघताय हा आहे मंदिराच्या भोवतालचा परिसर आणि बघू शकता किती मोठा आहे. हा आहे श्री नांदुरकी वृक्ष. असे म्हणतात देऊला आजही वैकुंठ गमन झालेल्या स्थानी एक चमत्कार पाहायला मिळतो. संत तुकाराम महाराजांनी जेथून वैकुंठ गमन केले त्या ठिकाणावरील नांदुरकी वृक्ष आजही तुकाराम बीजेला 12:02 म्हणजे ज्यावेळी संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्यावेळी प्रत्यक्ष हलतो. याची अनुभूती घेण्यासाठी अनेक वारकरी दरवर्षी देऊला गर्दी करतात. संत तुकारामांना वारकरी संप्रदाय जगद्गुरू म्हणून ओळखतात. तसेच नांदुरकी वृक्षाच्या बाजूलाच हे भिंतीचित्र रेखाटलेले आहे ज्यात संत तुकारामांच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग या चित्रातून आपल्याला पाहायला मिळतात. आणि चित्रांच्या बाजूलाच तुम्हाला संत तुकारामांनी लिहिलेले अभंगसुद्धा पाहायला मिळतील. तसेच संत तुकारामांचे जीवनपट आपल्याला चित्रातून अनुभवता येतं. असे म्हटले जाते की संत तुकाराम महाराज वयाच्या अवघ्या 41व्या वर्षी भगवान श्री पंढरीरायाच्या साक्षीने सदैव वैकुंठाला गेले. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा असू द्यावी. आता कसले येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. रामकृष्ण विठ्ठल बोला, तुका गेला वैकुंठाला. या आहेत तुकोबांच्या अभंगातील काही ओळी. आणि इथे दर्शन घेऊन मग आम्ही निघालो पुढे दर्शनासाठी. वैकुंठ गमन स्थानापासून बाहेर येऊन थोडं पुढे चालत गेल्यावर आपल्याला पाहायला मिळेल महाराजांचे मुख्य मंदिर 14 टाळकरी प्रवेशद्वार. प्रवेशद्वारातून आत आल्यावर पहिले तुम्हाला पाहायला मिळेल देऊचा चिंतामणी. आणि तुम्ही बघू शकता बाप्पाची मूर्ती किती सुंदर आहे. आणि देऊच्या चिंतामणीचे दर्शन घेऊन तुम्ही जसे पुढे जाल तुम्हाला पाहायला मिळेल श्रीमंत नवशा गणपती मंदिर जे महाद्वाराजवळच आहे. आजूबाजूला छोटी मोठी दुकाने पाहायला मिळतील. हे आहे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानाचे महाद्वार. आणि इथे बाजूला स्क्रीन लावली होती ज्यावर तुम्हाला मुख्य गाभाऱ्यातली श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती संत तुकारामांची मूर्ती पाहायला मिळते. फेसबुकवर व्हिडिओ बघताय तर पेजला नक्की फॉलो करा. आणि मग इथे महाद्वारातून आम्ही आत यायला निघालो. प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर तुम्हाला इथे काळ्या दगडांचं भव्य असं मंदिर पाहायला मिळेल. आणि इथूनच आहे दर्शनाकडे जाण्याचा मार्ग. तसेच मंदिराच्या आवारात तुम्हाला दगडी दीपमाळा पाहायला मिळेल. रांगेत उभे असताना आम्हाला ही मोठी पालखी पाहायला मिळाली. तसेच ही श्री विठ्ठल रुक्माईची जी मूर्ती आहे ती स्वयंभू आहे. आणि मग इथे गाभाऱ्यात येऊन विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेतले. आणि इथे गाभाऱ्यातून बाहेर येताच तुम्हाला दिसेल वारकरी ध्वज पताका. तुम्ही बघू शकता हा किती उंच आहे. हे आहे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर. इथे तुम्हाला पाहायला मिळेल संत तुकारामाची बैठी मूर्ती. तसेच संत जिजाबाई आईसाहेब यांची मूर्ती. तसेच तुम्ही बघू शकता भिंतीवर किती छान कोरीव काम केलेले आहे. मंदिराच्या आवारात अजून बरेच मंदिर पाहायला मिळतील. हे आहे श्री हनुमान मंदिर. हे आहेत श्रीराम, श्री लक्ष्मण आणि माता सीता यांच्या मूर्ती. तसेच इथे होतं श्री हरेश्वर मंदिर.
हे आहे श्री गरुड मंदिर. हे आहे तुळशी वृंदावन, जिथे निहाल पाया पडतोय. रात्रीचं वातावरण खूप छान वाटत होतं आणि खूप गार वारा सुटला होता. तसेच इथे होतं श्री गणेश मंदिर. ते होते संत तुकाराम महाराज हस्तलिखित अभंग गाथा. संत बहिणाबाई यांचे अभंग आणि त्यांची मूर्ती. रुक्मिणी आईसाहेब यांच्या स्मरणार्थ तुळशी वृंदावन. तसेच या मंदिरातही तुम्हाला भिंतीचित्र पाहायला मिळेल. लहानपणापासून आळंदी देऊ, तसेच संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, बहिणाबाई सर्व संतांबाबत खूप ऐकत आली होती आणि पहिल्यांदा असं झालं त्यांच्या चरणी येऊन माथा ठेवता आला. यापेक्षा मोठं सौभाग्य काय. आणि खरंच देहू आळंदी खूप सुंदर आहे. नक्कीच पुण्या साईडला गेले तर तुम्ही तिकडे भेट द्या, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. आम्ही आता गेलेलो तेव्हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता, त्यामुळे प्रत्येक मंदिरात आम्हाला भजन कीर्तन मिळालं आणि भजन कीर्तन ऐकताना खूप बरं वाटत होतं. निर्वाणी तर मंदिरातून निघायलाच मागत नव्हती. तुम्ही बघू शकता निहाल निर्वाणी इथे टाळांच्या आवाजावर कसे थिरकत होते. तिन्ही मंदिरातलं वातावरणच खूप प्रसन्न होतं. व्हिडिओ बघतच आहात तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. लाडो नाही जायचं मंदिरातून, मंदिरातून जायचं. निहाल निर्वाणीला आम्ही घरी जायसाठी घेऊन येत होतो, पण ते दोघंही काही यायला तयारच नव्हते. त्या दोघांनाही मंदिरात खूप आवडत होतं. आणि इथे दादा निहाल आणि निर्वाणीला लोटांगण घालायचं शिकवत होते. ऐका पाय कसा फिरतोय वगैरे. लाडू चल, तिला वाटते ते गवत आहे. दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो आणि आता इथे आम्ही करतोय आमच्या गाडीचा वेट. आजचा व्हिडिओ एवढाच. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा. काळजी घ्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.